आले होते आणि तिथं माझ्या मुलाचा योगेशचा आणि रामदास कदम असं दोघांची नावं घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे. मला नक्की माहिती नाही, तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे. आपण शिकली व्यक्ती आहोत, हे आगळी कृत्य आपल्याकडनं होता कामा नये असं मला वाटतंय. आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं, आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल. आपल्याला हात जोडून विनंती आहे, कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे, त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपल्याला विनंती आहे. तेव्हा हे सगळं थांबवा. मी नवीन नाही पक्षामध्ये, 50 वर्ष मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत. तुम्ही किती वर्ष होतात मला माहिती नाही. दंगलीच्या वेळेला पोलिसांनी 2-4 लाठ्या मागल्या तर खूप मी मोठं काम केलं असं आपण मागून सांगत होतात लोकांना, उद्धवजींना. आणि माझं मत असं आहे की याबाबत उद्धवजींनी बोलावं स्वतः. मी काल पण ते सांगितलं होतं. माझं उद्धवजींना आव्हान आहे. हे चळे चपाटे चमचे बिमचे हे काय माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. उद्धवजींना माझं आव्हान आहे, आपण बोलावं. नाहीतर मला नाईलाजानं ह्या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल. बोला. त्यांनी तुमच्यावरती वैयक्तिक आरोप केला आहे. 1993 साली तुमच्या पत्नीने जाळून घेण्याचा प्रयत्न केला की जाळण्याची नार्को टेस्ट करा असं ते म्हणतात वैयक्तिकरित्या. हो, माझी तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा. माझी तयारी आहे बिलकुल. त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव्ह होते, स्टोव्हवरती जेवण बनवत होती खेळला. स्टोव्हचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळेला मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहेत. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती. 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये रूम घेऊन. तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत. आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघेजण. तर अशा पद्धतीनं तू बदनाम जी केलीस ना, याच्यावरती मी दावा टाकेन. याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन. याच्यावरती मी मानहानी दावा टाकेन, 100% टाकेन. आता बोला. तुमच्यावरती आरोप केले, योगेश दादांवरती आरोप केले की आईच्या नावाने बार चालवणारे भाव नव्हता. हे खोटी अफवा देऊन आमची मानहानी करण्याचा प्रयत्न आहे. ऑर्केस्ट्रा होता. ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रीमेंट होती. ते अग्रीमेंट आम्ही दिले. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलंय. आम्ही इज्जत घेऊन बसलोय. तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कावायची आम्हाला गरज नाहीये. आणि असाल तर सांगा. तर हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढलंय ना, मला दुःख झालंय, वेदना झाल्यात. आणि मी न्यायालयात गेल्याशिवाय घडणार नाही. तुला दाखवीन मी आता. सर, त्यांनी अब्दुल नुकसानी तुमच्या दावा करणार आहेत ते आणि त्याचे जे पैसे आहेत त्याच्यावर पूरग्रस्त मी बोललो त्याच्यावरती. आपण आता